हॅलो एव्हरीवन. आपल्या किस्मतचा दरवाजा खोलून देईल ही चमत्कारी चाबी. तर ही कोणती चाबी असेल ह्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे. यासंबंधी आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही धन्यवाद देणाऱ्यामधून एक व्यक्ती असाल तर सर्वात प्रथम काँग्रॅच्युलेशन तुम्हा सर्वांना, कारण तुम्ही युनिवर्स ह्या सुप्रीम पॉवरवाली सर्वात आवडती एनर्जी तुम्ही आहात. सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना अगदी हृदयापासून थँक्यू मला म्हणायचं आहे. थँक्यू 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 सो मच. तुमच्या किस्मतला खोलणारी, तुमच्या बंद दरवाजांना खोलणारी एक जादूची चमत्कारी चाबी मी घेऊन आली आहे. या जादूच्या चाबीचा प्रयोग तुम्ही काय कराल तर तुमचे सर्व दरवाजे खोलून जातील. ह्या गोष्टीची गॅरंटी मी तुम्हाला देत आहे. सोबतच आजच याच वेळेला ह्या व्हिडिओमध्ये बघता जर तुम्ही यूज केले तर आजच तुमच्यासोबत कोणते ना कोणते मॅजिक जरूर होणार. ट्रस्ट मी. तुमचा विश्वास होत नसेल ना तर करून बघा. तुम्हाला सांगायच्या अगोदर हे सांगणार आहे की ही कोणती जादूची चाबी आहे आणि ही जादूची चाबी काय करणार आहे. तर ही जादूची चाबी सर्व काम करणार आहे. जे आत्तापर्यंत तुमचे कामं नाही झाले आहेत, आत्तापर्यंत तुम्ही जिथे जिथे कसले असणार ना तिथे रस्ते खोलून देणार ही चाबी. पूर्ण रास्ते खुलल्यामुळे तुमच्या जिंदगीमध्ये चमत्कार येतच राहणार आणि येतच राहणार. त्यांचा उपयोग तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करा तर एक्झॅक्टली जसं मी सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायला हवं. मी सांगेल त्याच पद्धतीने जर तुम्ही कराल तर तुम्ही स्वतः तुमची किस्मतचे दरवाजे तुम्ही स्वतः खोलून घ्याल. ओके. तुम्ही स्वतः अशी व्यक्ती बनाल की स्वतःची जिंदगी जशी पाहिजे तशी तुम्ही क्रिएट करू शकता. ओके. तुमच्या लाईफचे क्रिएटर तुम्ही स्वतः आहात, बरोबर. जशा गोष्टी तुम्हाला पाहिजेत तशाच गोष्टी तुम्हाला सर्व केल्या जातात. युनिवर्स तुम्हाला सर्व काही आणून देईल. आणि सर्वात इम्पॉर्टन्स म्हणजे दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे की युनिवर्सची सर्वात फेवरेट चाइल्ड तुम्हाला बनवेल. ओके. ती चाबी युनिवर्सचा सर्वात फेवरेटवाली एनर्जी तुम्हाला बनवून देईल. भगवानजीचे सुप्रीम पॉवरचे सर्वात फेवरेटवाले चाइल्ड तुम्ही बनून जाल. तर ती चाबी कोणती, त्या चाबीचं नाव काय आहे तर त्या चाबीचं मी नावसुद्धा सांगणार आहे. ती चाबी म्हणजेच ग्रॅटिट्यूड. आणि ती चाबीचं नाव आहे ग्रॅटिट्यूड मॅजिकल डस्ट. ठीक आहे. म्हणजेच कृतज्ञताची चमत्कारी धूळ. ओके. ते तुम्हाला छिडकायची आहे. तर ती कशी काम करते हे तुम्हाला सांगितले. तुम्हाला याचा प्रयोग करायचा आहे. ते म्हणजे कसे तर ते असे की मी तुम्हाला सांगणार पुढील प्रमाणे. त्या अगोदर मी तुम्हाला सांगणार की मी त्यांचा प्रयोग माझ्या आयुष्यात कसा केला आणि त्याचा रिझल्ट मला एक दिवसा अगोदर त्या वेळेस त्या क्षणी याचा उपयोग मला झाला. त्या क्षणी मला त्याचा रिझल्ट मिळाला. तुमच्या आसपास मॅजिक होणे सुरू होऊन जाईल. म्हणजेच आसपास छोटे छोटे बदलाव होणे सुरू होऊन जाईल. कारण जिथे छोटे बदलाव होतात तिथे मोठं मॅनिफेस्टेशन कंप्लीट होते. तर तुम्हाला हे विचार नाही करायचा आहे की माझं मोठं मॅनिफेस्टेशन आहे म्हणून इतके सारे दरवाजेस लावून ठेवले आहेत आणि ब्लॉकेजेसवर ब्लॉकेजेस ओके लावून ठेवले आहेत. आपल्या डाऊटमुळे लावून ठेवले आहात. आपल्या ओव्हर थिंकिंगमुळे तुम्ही लावून ठेवले आहात. आपल्या ओव्हर थिंकिंगमुळे तर एकदम ते नाही खोलणार आहेत, हो ना. जर तुम्ही एक एक करून जर हे दरवाजे खोलाल तर ते तुमचं मोठं मॅनिफेस्टेशन असू द्या किंवा छोटं मॅनिफेस्टेशन असू द्या ते तुमच्या समोरच येऊन राहील.
त्याचा प्रयोग मी केला आहे हे मी तुम्हाला सांगते. ग्रॅटिट्यूड माझं खूप फेवरेट आहे. मग ते ग्रॅटिट्यूड वॉक असो किंवा ग्रॅटिट्यूड जर्नल असो, काही पण का नसेल, किंवा जे पण तुम्हाला वस्तू हातात दिसेल त्याबद्दल तुम्हाला ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे. आणि माझं फेवरेट म्हणायला झालं तर ग्रॅटिट्यूड वॉक असू द्या किंवा ग्रॅटिट्यूड जर्नल असला, काही पण का नसेल, किंवा ज्या पण वस्तूला मी हात लावते त्या गोष्टीला मी थँक्यू म्हणते. थँक्यू सो मच युनिवर्स ह्या गोष्टींसाठी, ह्या वस्तूंसाठी. जसं की हे मोबाईल आहे तर थँक्यू सो मच युनिवर्स ह्या मोबाईलसाठी, हे मोबाईल बनवणाऱ्यांसाठी थँक्यू सो मच. ह्या मोबाईलमधल्या नेटवर्कसाठी थँक्यू. ह्या मोबाईलमधील मी जो नेटपॅक टाकला, जो रिचार्ज मी केलं त्या धनासाठी थँक्यू, असं मी म्हणत असते. ओके, मी म्हणत असते ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला जे हवं आहे ते सुद्धा मिळते. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करत होती तर मला वाटलं की ह्यामध्ये काहीतरी अलग करायला पाहिजे, म्हणून ज्यामुळे की रिझल्ट आपल्याला दुप्पट मिळेल. तर माहीत आहे का मी काय केलं असणार? तर माझ्यासमोर जेवण आलं, ठीक आहे. जेव्हा माझ्यासमोर जेवण आलं तर मी जेवण करायला बसली. मी बघितलं, माझी आदत आहे जेवणाला पाण्याला धन्यवाद म्हणायचं, ही माझी सवय आहे. पोळीला मी बघितलं आणि म्हणाली थँक्यू सो मच ह्या पोळीसाठी. पोळी ज्या गोष्टीने बनली आहे त्या गोष्टींसाठी थँक्यू, म्हणजेच गव्हाच्या एक एक दाण्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच शेतासाठी. थँक्यू मातीसाठी. थँक्यू सो मच त्या मातीसाठी. थँक्यू सो मच शेतकऱ्यांसाठी, ज्यांनी शेत उगवलं त्यांच्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच त्यांच्या मेहनतीसाठी थँक्यू. थँक्यू 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 सो मच त्या सर्व प्रोसेससाठी थँक्यू, जिथून ही पोळी बनवून माझ्या समोर आली आहे त्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच माझ्या आईसाठी. थँक्यू सो मच ह्या धनासाठी. थँक्यू ज्या धनामुळे हे अन्नधान्य आलं म्हणून थँक्यू. थँक्यू सो मच. मी सर्वांना आशीर्वाद देते ज्यांनी ह्यामध्ये आपलं योगदान दिलं आहे, बनवण्यासाठी, करण्यासाठी, ही उगवण्यासाठी आणि ह्या ब्युटिफुल नेचरसाठी. त्यांना मी आशीर्वाद देते. ते सर्व आपलं योगदान दिले आहे त्यांनी नेहमी ब्लेस्ड, हॅप्पी, हेल्दी राहावे. त्या शेतकऱ्यांसाठी थँक्यू. त्यांच्या घरपरिवारसाठी थँक्यू. त्यांचा घरपरिवार स्वस्थ राहो असं मी म्हणाली. म्हणजेच त्या पोळीला आशीर्वादित केली, म्हणजेच त्या पोळीला म्हणाली, तर त्याचा स्वाद दुगणा झाला, दुप्पट झाला. विश्वास नाही होत आहे ना, तर तुम्ही नक्कीच करून बघा. समजा एखादं उदाहरणात मी तुम्हाला सांगते, एखादं सामान तुम्ही घेत आहात, तुम्ही तिथे पैसे दिले, जिथे तुम्ही पैसे देत आहात, धन देत आहात, तर म्हणा थँक्यू सो मच ह्या धनासाठी. ज्या धनाने मी सामान घेत आहे थँक्यू सो मच ह्या सामानासाठी थँक्यू. ह्या पूर्ण प्रोसेससाठी थँक्यू. थँक्यू सो मच ह्या समोरच्या एनर्जीसाठी थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. बस झालं आपलं काम. ह्यामुळे काय होईल की आपल्या धनाला ग्रॅटिट्यूड दिलं, तुम्ही त्या सामानांना ग्रॅटिट्यूड दिला. ओके, तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला पण दिलं. तर अशी मी ग्रॅटिट्यूड मॅजिकल प्रॅक्टिस करत राहिली. जसं माझा दिवस गेला, जशी जशी ही वस्तू मला दिसत गेली तसं तसं मी थँक्यू म्हणत गेली. त्या वस्तूंच्या डीपमध्ये जाऊन धन्यवाद म्हणत होती. जसे की एखाद्या खोलीमध्ये मी असेल तर त्या खोलीसाठी थँक्यू. त्या लोकांसाठी थँक्यू ज्यांनी ह्या रूमला बनवलं. त्या विटांसाठी थँक्यू. त्या गोट्यांसाठी थँक्यू. ह्या सिमेंटसाठी थँक्यू. थँक्यू इथे वापरलेल्या प्रत्येक एक हर एक गोष्टीसाठी थँक्यू. ज्या लोकांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांना थँक्यू. ह्या पद्धतीने मी थँक्यू म्हणत राहिली. आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने थँक्यू म्हणालात तर प्रत्येक सोर्सला, प्रत्येक एनर्जीला, लोकांना थँक्यू म्हणाल
की ज्यांनी इथं आपलं योगदान दिलं आहे, तर ती धन्यवादची शक्ती असते, ती दुप्पट असते आणि ती खूप जास्त वाढते. जसं ही खूप चांगलं कपल आपल्या समोर आलं तर बघून म्हणायचं आहे की थँक्यू सो मच, थँक्यू ह्या दोघांच्या जोडीसाठी, थँक्यू सो मच ह्या दोघांमधील एकमेकांविषयी असलेल्या प्रेमासाठी थँक्यू, अंडरस्टँडिंगसाठी थँक्यू. हे दोघं खूप प्रेमळ आहे त्यासाठी थँक्यू सो मच. जसंही कोणाच्या जॉबमध्ये प्रमोशन किंवा सक्सेस बघितलं तर म्हणायचं आहे, किंवा कोणता व्यक्ती सक्सेसच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत आणि तो सक्सेस होत आहे, तर आपल्याला म्हणायचं आहे, त्याला पण असंच म्हणायचं, थँक्यू तुमच्या सफलतेसाठी, थँक्यू त्यांच्या धनासाठी, थँक्यू त्यांच्या मेहनतीसाठी, थँक्यू त्यांच्या रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टींसाठी थँक्यू, ज्यामुळे तो व्यक्ती खूप स्ट्रॉंग होत आहे, स्ट्रॉंग होत जात आहे, त्यासाठी थँक्यू. जेव्हा असं करता तर तुम्ही जिथं आपले दरवाजे बंद केले असणार कोणत्याही जागेवर, ते मग धनासंबंधी असणार, रिलेशन संबंधी असणार, हेल्थ संबंधी किंवा कोणत्याही गोष्टीविषयी असणार, तर ते दरवाजे खोलणे चालू होतात. आणि हेच आहे मॅजिकल की. बघा, मी आता सांगितले आहे की हीच आहे मॅजिकल की आणि हीच आहे ती चमत्कारी चाबी. आणि हीच आहे ती चमत्कारी चाबी की तुमच्या बंद किस्मतला खोलून ठेवत असते. आज मी तुम्हाला चॅलेंज देते, आज आणि आत्तापासून तुमच्या आयुष्यात ह्या चाबीचा वापर करायला चालू करा. आणि ज्यांना विश्वास अजूनही होत नसेल तर त्यांनी आजच करून बघा, तुम्हाला संध्याकाळपर्यंत याचे रिझल्ट लगेचच मिळतील. ह्यामुळे तुमचे व्हायब्रेशन हाय होतीलच, सोबतच तुमच्यासोबत चमत्कार होईल. ओके, म्हणजे असा चमत्कार की यार मला हे करून खूप छान वाटत आहे, आनंद होत आहे, मी छान फीलिंग महसूस करत आहे. या गोष्टी करण्यासाठी मला खूप वेळ लागत नाही आहे. ओके, कारण हे डेली रुटीनमध्ये माझं काम आहे, तर मी करत आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने करा. ओके, ह्या गोष्टी करण्यासाठी खूप वेळ लागत नाही. तुम्ही हे डेली रुटीनचं, जसं माझं डेली रुटीनचं काम आहे तसं तुम्हीसुद्धा डेली रुटीनमध्ये याचा हिस्सा बनवा, जसं मी बनवला. अशीच कामे करणे, कृतज्ञताची शक्ती, ग्रॅटिट्यूड ऑफ पॉवरबद्दल जितकं बोलू ना मी तेवढं कमी पडेल. तुम्ही जितकं ग्रॅटिट्यूड कराल ना, शिकायतच्या जागेवर शुक्राना कराल, म्हणजे शुक्रगुजार व्हाल किंवा धन्यवाद म्हणाल, तर ट्रस्ट मी, तुमच्या जीवनात चमत्काराला तुमच्या जिंदगीमध्ये आकर्षित करता. जशी जिंदगी तुम्हाला पाहिजे तशी जिंदगी तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये क्रिएट करू शकता. म्हणून ह्या चाबीचा प्रयोग तुमच्या लाईफमध्ये डेली रुटीनमध्ये करा. ओके, कसं, आणि ह्या चाबीचा उपयोग करून तुमचं जे काही मॅनिफेस्टेशनसुद्धा आहे ते पूर्ण करा. आणि खूप जास्त प्रमाणामध्ये ग्रॅटिट्यूड पे करायला शिका. ह्या पद्धतीने ग्रॅटिट्यूड करा, कारण हीच आहे आपल्या बंद किस्मतला खोलणारी चाबी आहे. आपल्या किस्मतचे दरवाजे खोलून ठेवणारी ही चाबी आहे. ओके, तर ह्याच आपल्या किस्मतचा दरवाजा खोलून ठेवते ही मॅजिकल डस्ट की. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आत्तापर्यंत ह्या व्हिडिओला बघितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ बघितलात आणि मला ऐकून घेतल्याबद्दलसुद्धा थँक्यू. तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद. ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू सो मच, थँक्यू फॉर एव्हरीथिंग, थँक्यू.